नमस्कार मित्रांनो, काल आपण सेवनचक्रामधील सर्वात शेवट असलेल्या मूलाधार चक्राविषयी माहिती जाणून घेतली. त्यानंतर असलेलं स्वाधिष्ठान चक्र म्हणजे सॅक्रल चक्र आज आपण जाणून घेणार आहोत. तर तुमच्या आयुष्यात सर्व काही असून तुम्हाला मनातून सुख मिळत नाहीये का? तुमची नाती वारंवार तुटत आहेत का? किंवा जोडीदारासोबत विनाकारण खटके उडत आहेत का? जर असं असेल तर तुम्हाला सॅक्रल चक्रावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. मित्रांनो, याचं उत्तर तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीसोबतच तुमच्या शरीरातील स्वाधिष्ठान चक्रात दडलं आहे. आज आपण पाहणार आहोत की हे चक्र कसं तुमच्या आयुष्यातील आनंद आणि शुक्रासारख्या शुभ ग्रहाच्या ऊर्जेवर नियंत्रण ठेवत असतं. स्वाधिष्ठान चक्र आणि ग्रहांचा खेळ काय असतो हे आपण जाणून घेऊयात. तर स्वाधिष्ठान चक्राचा थेट संबंध शुक्र म्हणजे विनस आणि चंद्र म्हणजे मून ग्रहाशी, या दोन अत्यंत महत्त्वाच्या ग्रहांशी याचा संबंध असतो. शुक्राचा प्रभाव, जसं की ज्योतिषशास्त्रात शुक्र हा ऐश्वर्य, सौंदर्य, प्रेम आणि कला यांचा कारक ग्रह आहे. जर तुमचं स्वाधिष्ठान चक्र ब्लॉक असेल तर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कितीही बलवान असला तरी देखील तुमचं किंवा तुम्हाला भौतिक सुखाचा आनंद घेता येत नाही. त्याचबरोबर चंद्राचा प्रभाव काय पडतो तर हे चक्र जलतत्वाचं आहे आणि पाण्याचा स्वामी चंद्र आहे. जर तुमचं मन विनाकारण अस्वस्थ असेल, तुमचं मन विचलित असेल, रात्री झोप येत नसेल किंवा मनात भीती वाटत असेल तर समजावं की तुमच्या स्वाधिष्ठान चक्रातील जलतत्व विस्कळीत झालेलं आहे. त्याचबरोबर राशीसोबत याचं काय कनेक्शन आहे? विशेषतः वृषभ, तूळ, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या चक्राचं संतुलन अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण त्यांच्या राशींचे स्वामी या चक्रावर अधिराज्य गाजवत असतात. त्यानंतर या चक्राचे स्वरूप पाहिले असता, स्वचे स्थान किंवा स्वतःचे स्थान पाहिले असता, हे चक्र बेंबीच्या 2 इंच खाली म्हणजे आपल्या शरीरात बेंबीच्या 2 इंच खाली असलेलं हे 6 पाकळ्यांचं नारंगी कमळ म्हणजे तुमचं क्रिएटिव्ह सेंटर आहे. जेव्हा हे चक्र जागृत असतं तेव्हा व्यक्तीकडे कमालीचं अट्रॅक्शन, आकर्षण असतं. अशा व्यक्तींशी लोक स्वतःहून जोडले जातात. पण जर इथे ऊर्जेचा अभाव असेल तर ती व्यक्ती स्वतःच्याच जगात हरवलेली असते आणि एकलकोंडी राहते. याला आपण ज्योतिषात दोष म्हणतो, पण योगशास्त्रात हे केवळ ऊर्जेचं असंतुलन आहे. कुंडलीतील दोष आणि चक्राची लक्षणे कसं ओळखाल? हे तुमचं स्वाधिष्ठान चक्र खराब आहे. कुंडलीतील दोष पीडित असेल तर तुम्हाला त्वचेचे विकार, नात्यात फसवणूक किंवा आर्थिक नुकसान सोसावे लागते. भावनात्मक लक्षणं काय असतात तर तुम्हाला सतत अपराधी, गिल्टी फील होऊ शकतं किंवा छोट्या गोष्टीवरून खूप राग येऊ शकतो. त्यानंतर शारीरिक लक्षण पाहता कंबरदुखी, ओटीपोटात दुखणे हे सर्व संकेत आहेत की तुमच्या प्राणशक्ती या चक्रापाशी अडलेली आहे. ज्योतिषीय आणि आध्यात्मिक उपाय काय असतील? जर हे चक्र तुम्हाला जागृत करायचं असेल तर काही रेमेडीज आहेत. त्यामध्ये ज्योतिषीय आणि आध्यात्मिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आता पाहूया हे चक्र नेमकं कसं संतुलित करायचं. शुक्राचा उपाय, चंद्राचा, जलतत्व, बीजमंत्र कोणते आहेत, विधी काय आहेत, दान काय करायचं आहे, दानाचा महिमा काय आहे, हे सर्व मी तुम्हाला विस्तारितपणे सांगणार आहे. पहिल्यांदा पाहूया शुक्राचा उपाय. तर दर शुक्रवारी पांढऱ्या किंवा नारंगी रंगाचे कपडे वापरा. परफ्यूम किंवा सुगंधी द्रव्याचा वापर करा, कारण सुगंध स्वाधिष्ठान चक्राला त्वरित सक्रिय करत असतो. तुम्ही तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या खाली असलेला चढ, त्याच्यावर अत्तर लावा. हा शुक्र ग्रहाशी संबंधित सर्व काही सुधारत असतो. हा शुक्र ग्रह आपला मजबूत करत असतो. त्यानंतर चंद्र आणि जलतत्व पाहिले असता पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात ध्यान करा. ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्या दिवशी चंद्राच्या उजेडात बसून ध्यान करा. त्यानंतर तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यातील पाणी पिणे या चक्रासाठी अमृतासारखे काम करते. त्यानंतर काही दान करायचे आहे. त्यामध्ये गाईला घास भरवणे किंवा गरजू स्त्रियांना मदत करणे, यामुळे शुक्राची ऊर्जा त्वरित वाढते आणि पर्यायाने स्वाधिष्ठान चक्र शुद्ध होत जाते.
त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे बीजमंत्र विधी. तर स्वादिष्टान चक्राचा बीजमंत्र आहे वम. या मंत्राचा जप करताना मनात चंद्राची किंवा पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाची कल्पना करा. हा जप शुक्रवारी सुरू करणे अत्यंत फलदायी ठरत असते. लक्षात ठेवा, तुमच्या कुंडलीतील ग्रह बदलणं तुमच्या हातात नसलं तरी तुमच्या शरीरातील चक्रांवर काम करून तुम्ही तुमच्या ग्रहाची सकारात्मक फळं नक्कीच मिळवू शकता. जेव्हा तुम्ही तुमचं स्वादिष्टान चक्र प्रवाही करता ते प्रवाही होतं तेव्हा तुमच्या आयुष्यात प्रेम, पैसा आणि आनंद आपोआप आकर्षित होतात. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आपल्या शरीराचं पॉवर हाऊस म्हणजेच मणिपूर चक्र आणि सूर्याचा संबंध. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.